अवघ्या काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असतानाच रत्नागिरी शहरातील अनेक नाल्यांची सफाई झालेलीच नाही अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे। यामुळे या पावसाळ्याच्या पूर्वी ही सर्व साफसफाई कशी करणार असा मोठा प्रश्न नगर परिषद प्रशासनासमोर उभा राहिला आहे। आज नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे यांच्यासह उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, बांधकाम सभापती बंटी कीर, स्वच्छता सभापती बावा नागवेकर आणि आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रत्नागिरी शहरातील नाल्यांची पाहणी केली। यावेळेला अनेक ठिकाणी कामं प्रलंबित असल्याचं दिसून आलं। ज्या ठिकाणी नाले सफाई करण्यात आली त्या ठिकाणी नाल्यातला चिखल हा शेजारीच रस्त्यावर आणून ठेवलेला दिसून आला। त्यातून भटकी कुत्री आणि गुरं यांच्यामुळे हा चिखल पुन्हा नाल्यामध्ये पडताना दिसत होता। त्याचबरोबर रस्त्यावरती दुर्गंधी सुद्धा पसरली होती। अनेक ठिकाणी प्लास्टिकचे डबे यासह मोठ्या प्रमाणावर कचरा सुद्धा नाल्यामध्ये जमा झाला असून जर ही नाले सफाई वेळेवर पूर्ण केली नाही तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये रत्नागिरी शहरात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यातूनच रोगराईचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे। पावसाच्या आगमनाला अवघे काही दिवसच उरले असताना नाले सफाई तातडीनं करण्याची गरज असून नगराध्यक्षा सौ शिल्पा सुर्वे यांनी या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे। त्यामुळे कमी दिवसात हे काम कसं पूर्ण होणार याकडे आता रत्नागिरीकरांचं लक्ष लागून राहिलं आहे। प्रहार डिजिटलसाठी अनघा निकम मगदूमसह शुभम पवार, रत्नागिरी।